Hello students, welcome to Equilibrium Science Hub. आज आपण बघणार आहोत रिलेशन बिटवीन द एज लेंथ ऑफ युनिट सेल अँड रेडियस ऑफ पार्टिकल ॲटम ऑर स्फिअर. आता आपण बघितलं जे युनिट सेल मध्ये पार्टिकल्स अरेंज होतात ते शेप मध्ये स्फेरिकल असतात. त्यानंतर बघा युनिट सेल बघू आपण. आता हा जो युनिट सेल आपण ड्रॉ केलाय हा असेल सिंपल क्यूबिक. सो आज आपण रिलेशन बिटवीन द एज लेंथ ऑफ युनिट सेल अँड रेडियस ऑफ पार्टिकल ॲटम ऑर स्फिअर इन सिंपल क्यूबिक बघू. बघा आपल्याला बघायचं इन सिंपल क्यूबिक. सो सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल त्याचा आपण एक फेस ड्रॉ केलाय आणि त्या फेस असेल त्या फेसचं बघा आता सपोज करा हा एक युनिट सेल आहे. बघून घ्या आता हा एक युनिट सेल आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे मीन्स पार्टिकल्स प्रेझेंट असतील ऍट कॉर्नर्स ओनली आणि कॉर्नर्सला जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे बघा आता ऍट कॉर्नर्स ड्रॉ केलाय त्याचा आपण वन ऑफ द फ्रंट फेस म्हणू शकतो. वन ऑफ द फेस ड्रॉ केलाय आणि तो आपल्याला असा दिसेल. सो आता वन ऑफ द फेस मध्ये जो एज असेल बघा हा असेल एज ऑफ युनिट सेल. बघा हा जो आपल्याला दिसत आहे हा असेल एज ऑफ युनिट सेल आणि एज लाईन जी घेतली आपण ती घेतली आहे ए. सो इतकं डिस्टन्स असेल ए आणि हे असेल एज लेंथ ऑफ युनिट सेल. त्यानंतर बघा हा जो पार्टिकल्स आहे अरेंज होताना हा टोटल पार्टिकल 8 युनिट सेल मध्ये डिवायडेड असतो. सो जो याचा पार्ट प्रेझेंट आहे या युनिट सेल मध्ये पर्टिक्युलर तो पार्ट प्रेझेंट असेल बघा इथे ड्रॉ करू. इतका पार्ट या युनिट सेल मध्ये या ॲटमचा प्रेझेंट आहे किंवा या पार्टिकलचा किंवा या स्फिअरचा प्रेझेंट आहे. सो इथून बघा सेंटर टू डिस्टन्स सेंटर पासून इतकं डिस्टन्स असेल आर. सो हे झालं रेडियस ऑफ स्फिअर. आता आपल्याला बघायचं आहे एज लेंथ आणि रेडियस यांच्या मधातलं डिस्टन्स. तुम्ही बघू शकता हे डिस्टन्स असेल रेडियस आणि हे डिस्टन्स असेल एज लेंथ. सो जर डायग्राम वरून बघितलं तर रेडियस आणि एज लेंथ यांचा डिस्टन्स आपल्याला दिसून येते. बघा हा असेल ए इज इक्वल टू 2r. बघा ए इतकं डिस्टन्स किती असेल दोन पार्टिकलच्या रेडियस इतकं. सो ए इज इक्वल टू असेल 2r जो असेल आर इज रेडियस ऑफ स्फिअर जो आपण बघू शकतो आर इज इक्वल टू पुन्हा घेऊ शकतो आपण इन टर्म्स ऑफ एज लेंथ आर इज इक्वल टू a/2. हे असेल रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ आर इज इक्वल टू a/2 और तुम्ही म्हणू शकता ए इज इक्वल टू 2r. यावरून आपण पुढे व्हॉल्यूम पण फाइंड करू शकतो स्फिअरचा इन टर्म्स ऑफ एज लेंथ. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल सुद्धा म्हणू शकता आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इन टर्म्स ऑफ आपण फाइंड करू शकतो एज लेंथ. बघा आता हा जो पार्टिकल गिवन आहे हा गिवन आहे इन टर्म्स ऑफ स्फिअर. सो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर वी ऑल नो 4/3 πr क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर असेल 4/3 πr क्यूब. त्यावरून आपण फाइंड करू शकतो. बघा आता रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड द रेडियस माहित आहे त्यावरून आपल्याला रेडियसची व्हॅल्यू मिळाली आहे a/2 जे आपण इक्वेशन मध्ये पुट करू. बघा आता व्हॉल्यूम ऑफ स्फिअर सो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इक्वल टू 4/3 पाय आरच्या जागी आपण पुट करू शकतो a/2 क्यूब. बघा आता आरच्या जागी आपण पुट केलं a/2. सो सॉल्व करा 4/3 पाय इंटू a क्यूब अपॉन 2 क्यूब इज 8. सो 2 क्यूब असेल 8 आणि a चा क्यूब असेल a क्यूब. सो 4 2 जा 8 होऊन जाईल. बघा आता पाय a क्यूब अपॉन 3 इंटू 2 होऊन जाईल 6. सो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर असेल पाय a क्यूब अपॉन 6 आणि रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस असेल आर इज इक्वल टू a/2. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इन टर्म्स ऑफ एज लेंथ असेल पाय a क्यूब अपॉन 6. यावरूनच आपण पुढे फाइंड करतो पॅकिंग इफिशियन्सी जी आपण बघितली आधीपासून. पॅकिंग इफिशियन्सी असेल सिंपल क्यूबिक मध्ये 52.36 और 52.4 जे आपण मागच्या व्हिडिओत बघितलाय ते आपण यावरून फाइंड करू शकतो. बघा कसं फाइंड करू आपण. व्हॉल्यूम ऑक्युपाइड. आता बघा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स घेतो आपण इन न्यूमरेटर आणि टोटल व्हॉल्यूम घेतो आपण इन डिनॉमिनेटर. पॅकिंग इफिशियन्सीचा जर व्हिडिओ बघितला त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पॅकिंग इफिशियन्सी असेल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल न्यूमरेटर मध्ये आणि टोटल व्हॉल्यूम इन डिनॉमिनेटर. सो जो युनिट सेल आहे तो युनिट सेल क्यूबिक असल्याना शेप मध्ये क्यूबिक असल्याना युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम असेल a क्यूब जो की व्हॉल्यूम असते क्यूबचा. त्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. आता पार्टिकल्स टोटल पार्टिकल प्रेझेंट असेल 1. जो सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल त्यामध्ये टोटल पार्टिकल असते 1 आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर मीन्स व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल तो असेल पाय a क्यूब अपॉन 6. सो व्हॅल्यू इथे पुट करू शकता पाय a क्यूब अपॉन 6. एल सॉल्व केलं तर पुढे बघा पाय a क्यूब अपॉन 6 a क्यूब. सो a क्यूब गेट कॅन्सल आन्सर असेल पाय/6.
आणि पॅकिंग इफिशियन्सी इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज घेतो, सो मल्टिप्लाय बाय होऊन जाईल 100, इथे पण होऊन जाईल मल्टिप्लाय बाय 100. सो पाय बाय 6 इंटू 100 जर केलं तर तुम्हाला मिळून जाईल पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक, जे की आपण बघितली असते 52.4, मीन्स याचा आन्सर येईल 52.4 और 52.36. हे असेल रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. त्यानंतर असेल हे व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ ॲटम किंवा व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल म्हणू शकता इन सिंपल क्यूबिक. बघा, एक रिलेशन बघितलं, एक व्हॉल्यूम बघितलं आणि एक बघितलं आपण पॅकिंग इफिशियन्सी. कुठल्याही प्रकारच्या इक्वेशन वरून तुम्हाला क्वेश्चन विचारू शकते, रिलेशन सुद्धा विचारू शकते जे इक्वेशन 1 मध्ये आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर किंवा ॲटम विचारू शकते जे इक्वेशन 2 मध्ये आहे, आणि पॅकिंग इफिशियन्सीचा तर आपण स्पेशल व्हिडिओ बघितलाय. सो बघून घ्या. सो नेक्स्ट बघा, क्वेश्चन डिपेंड आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ द रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ स्फियर अँड एज लेंथ इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल. बघा, एज लेंथ इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल. सो रेडियस ऑफ स्फियर आणि एज लेंथ इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल यांच्यात मधातलं विचारलंय रिलेशन काय असेल. सो रिलेशन असेल R इज इक्वल टू A बाय 2. बघा, रिलेशन असेल R इज इक्वल टू A बाय 2 और A इज इक्वल टू ट्वाइस R, जे की आपण आताच बघितलं आहे की सिंपल क्यूबिक क्रिस्टल मध्ये रेडियस आणि एज लेंथचं रिलेशन काय असेल. इथं A इज द एज लेंथ आहे आणि R काय असेल, रेडियस, आणि रिलेशन असेल R इज इक्वल टू A बाय 2. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर असेल. बघा, MST CET 2022 चा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला विचारलाय रिलेशन्स. या टाइमला R इज इक्वल टू A बाय 2 असं आन्सर गिवन होतं. सो नेक्स्ट टाइम मे बी A इज इक्वल टू 2R असं ऑप्शन गिवन असेल. सो बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, एन एलिमेंट विथ सिंपल क्यूबिक क्लोज स्ट्रक्चर. बघा, पुन्हा गिवन आहे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर हॅज एज लेंथ ऑफ युनिट सेल. एज लेंथ ऑफ युनिट सेल जे की डिनोट करतो आपण ए नी, आणि ते आपल्याला गिवन आहे जे की असेल 3.86 एंगस्ट्रॉम. बरोबर. त्यानंतर व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲटम. सिंपल क्वेश्चन आहे, रेडियस ऑफ ॲटम इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे आणि एज लेंथ आपल्याला गिवन आहे. आपल्याला माहित पाहिजे रिलेशन. सो रिलेशन असेल A इज इक्वल टू 2R, जे की होऊन जाईल R इज इक्वल टू A बाय 2. सो सिंपल आपल्याला A ची व्हॅल्यू पुट करून रेडियस फाइंड करणं आहे आणि सिंपल क्यूबिक मध्ये रिलेशन आपण बघितलेलं आहे, दोन्ही रिलेशन लक्षात ठेवायची. सो R इज इक्वल टू असेल 3.86. बघा, आता R इज इक्वल टू असेल 3.86 एंगस्ट्रॉम अपॉन 2. सो 2 ने डिवाइड करून घ्या 3.86 ला. सो 3.86 ने जेव्हा आपण 3.86 ला आपण जेव्हा 2 ने डिवाइड करू, सो आन्सर असेल बघा 2 1 2, सो 1.9, त्यानंतर असेल 1.93 एंगस्ट्रॉम. आता ऑप्शन चेक करा. ऑप्शन मध्ये जे आन्सर गिवन आहे ते गिवन आहे आपल्याला सेंटीमीटर मध्ये आणि आपण जे आन्सर फाइंड केलं ते असेल एंगस्ट्रॉम मध्ये. सिंपल कन्वर्जन फॅक्टर यूज करा 1.93. एंगस्ट्रॉमचं कन्वर्शन सेंटीमीटर मध्ये करताना तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 10⁻⁻8 नी आणि आन्सर येऊन जाईल सेंटीमीटर मध्ये. सो बघा, ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर द आन्सर. 1.93 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. सिंपल तुम्हाला एकदा रिलेशन माहित झालं की तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ पोलोनियम इफ इट क्रिस्टलायझेस इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. बघा, आता पुन्हा सांगितलं आहे पोलोनियम क्रिस्टलाइज झाला आहे सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये विथ इट्स एज लेंथ ऑफ युनिट सेल 336 पिकोमीटर. बघा, आता एज लेंथ ऑफ युनिट सेल गिवन आहे 336 पिकोमीटर. मीन्स आपल्याला गिवन आहे एज लेंथ आणि फाइंड करायची आहे रेडियस. सो सिंपल आपण रिलेशन बघितलं आहे, R इज इक्वल टू असेल A बाय 2. सो रिलेशन लावा. त्यानंतर बघा, रिलेशन नुसार A ची व्हॅल्यू गिवन आहे 336 पिकोमीटर अपॉन 2. बघा, आता 2 ने डिवाइड करून घ्या. 2 ने डिवाइड केल्यानंतर बघा आन्सर असेल 168 पिकोमीटर. बघा, आन्सर असेल 168 पिकोमीटर डिवाइड केल्यानंतर. सो ऑप्शन हे असेल रेडियस R इज इक्वल टू असेल 168 पिकोमीटर आणि ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. बघून घ्या.